सर माझा अनुभव असा आहे, माझी तब्येत आता गेल्या आठवड्याभरापासून खराब होते. पण हं. मी तुमची जी सेवनचक्र 13 पॉइंट्स जे सांगितलेले आहेत, त्याची हं. 7 दिवसाची जी प्रॅक्टिस होती, ते करता करताच माझी तब्येत अर्धी चांगली झाली त्याच्यामध्ये. हा मला व्हेरी गुड. स्वतःचाच अनुभव आलेला आहे ते करता करता. हं, आणि हं. त्याच्यानंतर मला थायरॉइड, बीपी, शुगर एवढं सगळं आहे. पण ह्याच्यामध्ये मॅजिक असं झालंय की जवळजवळ 8 दिवस झालं माझी बीपीची गोळी बंद आहे. हं. माझी शुगरची गोळी बंद झाली. हे सगळं करत आहे मी, त्याच्यामुळे मला इतका रिझल्ट छान मिळालाय. आणि व्हेरी गुड. स्वतःला खूप असं हेल्दी समजत आहे मी, कारण हं. त्याच्यामुळे जे साईड इफेक्ट होत होते बॉडीवरती, तर त्या गोळ्यांपासून मेन म्हणजे माझा सुटकारा झाला. कारण त्या गोळ्या रोज पोटात जात होत्या आणि हं. त्याच्यामुळे मला बरेच साईड इफेक्ट होत होते सर. ओके, ओके. थँक्यू त्या सगळ्यासाठी. आणि मेन म्हणजे शिकवण्याची पद्धत, तुम्ही जे आम्हाला एवढ्या नोट्स वगैरे दिल्या, जे व्हिडिओज आहेत, आम्ही सगळं ते बघतो. आणि आता जसं त्या सरांनी सांगितलं की गुरुच्या स्थानी आम्ही तुम्हालाच बघत आहोत. थँक मी यू. तरी बघते सर, मला बाकीच्यांचं नाही माहित, पण मी तरी बघते. जेव्हा तुम्ही आमच्याकडून ती प्रार्थना आहे त्याच्यात आपल्या गुरूंचं नाव घ्या, डोळ्यासमोर आणा, मी तुम्हाला समोर ठेवते सर. कारण थँक यू. मी ह्याच्या आधी पण कोर्स केला, पण मला काहीच रिझल्ट नव्हता मिळाला. शून्य शून्य रिझल्ट होता, शून्य. पण हं. आता जसं जसं ज्या ज्या पद्धतीने तुम्ही शिकवताय आणि ती पद्धत करताना जे स्वतःमध्ये बदल झालेत ना, ते खूप सुंदर आहे सर. कसं आहे माहितीये का, जोपर्यंत स्वतःवर आपल्यामध्ये बदल नाही दिसत ना, आपण लोकांना नाही सांगू शकत. बरोबर आहे. पण हा एक्झॅक्टली, अनुभव माझ्या एक्झॅक्टली. तब्येतीवर झालेला आहे. हं. त्याच्यामुळे मला खूप, मी सांगू नाही शकत आहे, मला खूप पीसफुल वाटत आहे. थँक कारण यू. मेन म्हणजे माझ्या गोळ्यांची पॉवर पण खूप जास्त आहे सर. माझी 150 पॉवर थायरॉइडची आहे, माझी 150 ओह! पॉवर शुगरची आहे. आणि हं. दिवसभरामध्ये माझी बीपीची पण गोळी तेवढ्याच, म्हणजे एवढ्या एमजीच्या गोळ्या माझ्या पोटात दिवसभरातून जात होत्या, पण आता त्या जवळजवळ 8 ते 10 दिवसापासून बंद आहेत टोटली. आणि हं. सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की त्या बंद केल्यामुळे मला कुठलाही साईड इफेक्ट झाला नाहीये. आणि व्हेरी माझं जे नाईस. रुटीन आहे बाहेर जायचं वगैरे, ते मी सगळं उत्तम प्रतीने करत आहे. सो हार्डली थँक्यू सर तुम्हाला. थँक खूप यू, थँक खूप यू. धन्यवाद. हा माझा सगळ्यात मोठा अनुभव होता.